नमस्कार मित्रांनो, मी मोहर कांबळे आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो. तर व्हिडिओचा टायटल बघून तुम्हाला अंदाज आला असेल आपण कुठे चाललो आहे. तर आज आपण चाललेलो आहे स्विमिंगला चाललो आहे आपण कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमीला, जे आहे खानदेश्वरला, जिकडे आवरली बेसिसवर आपल्याला स्विमिंग करायला चान्स भेटतो. तर आता आपण नेरूळ स्टेशनला चाललो आहे. इथून आपण ट्रेन पकडूया आणि जाऊया खानदेश्वर स्टेशनला, आणि खानदेश्वर स्टेशनला गेल्यावर आपण भेटूया. तर मित्रांनो, आत्ताच आपण पोचलेलो आहे खानदेश्वर स्टेशनला. आता आपण इकडून बाहेर जाऊया आणि शेअरिंग ऑटो पकडूया. शेअरिंग ऑटोचे पर पर्सन 20 रुपये होतात. तर आता आपण बाहेर भेटूया शेअरिंग ऑटोजवळ. तर इकडे समोरच आहे ऑटो स्टँड शेअरिंग ऑटोचा. आता आपण ऑटोमध्ये बसू. पर पर्सन 20 रुपये. 4 सीट झाल्याशिवाय का ऑटो सोडत नाही. तर आता आपण भेटूया कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमीजवळ. तर मित्रांनो, आत्ता फायनली आपण पोचलेलो आहे कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये. तुम्ही बघू शकता समोरचा एक कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमीचा एंट्रन्स गेट, आणि राईट साईडला असा हायवे आहे. ब्रिजचं काम चालू आहे. तर आत्ताच आपण ऑटोमधून उतरलो. आजचा विशेष म्हणजे मित्रांनो, आज कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमीला येण्यासाठी गर्दी कमी होती. त्यामुळे आपल्याला 60 रुपये पे करावे लागले ऑटोला. आणि आज आपण 2 जणच होतो. पर पर्सन 20 रुपये, त्यामुळे आपण 4 जण 80 रुपयेमध्ये येऊ शकतो. पण 2 जण असल्यामुळे त्यांनी 60 रुपये घेतले. तर आता आपण कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमीच्या समोर आहे, आतमध्ये जाऊया आणि फीज भरून स्विमिंगसाठी जाऊया. मित्रांनो, राईट साईडला आहे फीज काउंटर. इकडे गेलात तर तुम्हाला फी पे करायची आहे, तेव्हा तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. आणि असा एंट्रन्स गेट आहे कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमीचा. अशी तुम्हाला एक पावती भेटेल. 100 रुपये 45 मिनिटसाठी स्विमिंगसाठी. सकाळी 8ला बॅच सुरू होते. 8 ते 9, 9 ते 10 असं बॅच टायमिंग आहे. राईट साईडला क्रिकेट ग्राउंड आहे. लेफ्ट साईडला लॉन टेनिस ग्राउंड आहे. कोर्ट लॉन टेनिस. नंतर तुम्ही बघताय बिल्डिंग खूप जुनी आहे, खूप जुनं बांधकाम आहे. त्यामुळे बरेचसे बिल्डिंगचे पार्ट्स कमकुवत झालेत आणि बरेचसे ऑफिसेस बंद आहेत. ॲक्टिवली स्विमिंग पूल चालू आहे इथे. लॉन टेनिसही चालू आहे. आणि आपल्या पाठीमागे क्रिकेट ग्राउंड आहे. वे टू स्विमिंग पूल. इकडे लेफ्ट साईडला चेंजिंग रूम आहे. समोर परत एकदा एंट्री होते आपल्याला पावती द्यावे लागणार आणि आपण आतमध्ये जाऊ शकतो. एवढा मोठा स्विमिंग पूल. तिकडे 1 फूटचा खोल आहे. 1 फूट, 2 फूट, 3 फूट, 4 फूट. आपण 4 फूटमध्ये आता स्विमिंग करणार आहे. आणि पुढे आहे खोल एकदम, जिकडे सगळे स्विमर्सच जातात. तिकडे आपल्याला एंट्री अलाउड नाही आहे. तिकडे मेन एंट्रन्स आहे. तिथून आत आलात तर तुम्हाला शॉवर घ्यावं लागेल. त्याच्या आधी चेंजिंग रूममध्ये जावं लागेल. आणि समोर परत एक एंट्रन्स आहे. तिकडे तिकीट आपल्याला द्यावे लागेल, जी फी रिसिप्ट आहे ती. आणि विदाऊट बनन आपल्याला स्विमिंग करावं लागेल. स्विमिंग करो भाई. इकडे आहे 7 फूटसाठी सेक्शन. 7 फूट डेंजर. इकडे ते लोक जातात जे स्विमिंग प्रॉपर करू शकतात. आणि आमच्यासारखे जे प्रॅक्टिससाठी आल्यात, एन्जॉयमेंटसाठी आल्यात, ते इथे 4 फूटमध्ये एन्जॉय करत आहे. तसं इथे आतमध्ये जास्त व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही आहे. इन्स्ट्रक्टरला विचारलं मी, पण थोडाफार शूट करू शकतो बोलला. तर असं आहे कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमीचं स्विमिंग पूल, जिकडे 100 रुपयामध्ये तुम्ही 45 मिनिट्स स्विमिंग करू शकता.
तर मित्रांनो, जस्ट आलो आहे आपण आता स्विमिंग करून. आपण सकाळी 9 वाजता आलो होतो, 9च्या बॅचला, 9 ते 10 आणि 1 तासाचे 100 रुपये. पण गंमत म्हणजे 1 तास आपल्याला स्विमिंग करता येत नाही, फक्त 45 मिनिट्स स्विमिंग करता येते आपल्याला. आणि आत्ता जस्ट आपण स्विमिंग करून आलेलो आहे. मेल्स फिमेल्स वेगवेगळे स्विमिंग करावं लागते आणि आपण 4 फूटच्या खोलामध्येच आपण स्विमिंग केली, कारण आपल्याला स्विमिंग येत नाही. मग ते 6 फूट 7 फूट 8 फूट असे अंतर वाढत जातं. आणि आता आपण स्विमिंग पूलच्या बाहेर आलेलो आहे. कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमी आपण जरा एक्सप्लोर करूया, अजून काय काय ॲक्टिव्हिटी आहे ते तुम्हाला दाखवतो. आणि आशा करतो तुम्हाला हा मिनी ब्लॉग आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. आणि कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमीला एकदा नक्की भेट द्या. पाठीमागे आहे स्विमिंग पूल आणि त्यासमोरच आहे क्रिकेट ग्राउंड. तुम्हाला आता क्रिकेट ग्राउंड दाखवतो. तर असं आहे क्रिकेट ग्राउंड. ह्याचे देखील तुम्हाला बुकिंग करावे लागते येण्याच्या आधी. तुम्ही टीम वाईज येऊन इथे प्रॅक्टिस करू शकता, मॅचेस भरू शकता. तर असा होता क्रिकेट ग्राउंड. आता पुढे जाऊया आणि बघूया अजून कोणत्या ॲक्टिव्हिटी इथे खेळले जातात. समोरच आहे कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमीचा एंट्रन्स गेट आणि एंट्रन्स गेटच्या राईट साईडलाच आहे लॉन टेनिस कोर्ट. तुम्हाला लॉन टेनिस कोर्ट दाखवतो. तर असं आहे लॉन टेनिस कोर्ट. लॉन टेनिस कोर्टच्या समोरच आहे क्रिकेट मैदान. आता आपण आतमध्ये जाऊया, पुढे बघूया काय काय ॲक्टिव्हिटी होतात आणि आपण जरा नाश्ता देखील करूया. तर मित्रांनो, कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमीच्या एंट्रन्सलाच होता लॉन टेनिस कोर्ट आणि त्याच्यासमोर होता क्रिकेट मैदान. आणि आता आपण बरोबर आलेलो आहे आर्चरीच्या स्टेडियममध्ये. त्या मैदानामध्ये आर्चरीची प्रॅक्टिस होते. तुम्हाला आता आर्चरी दाखवतो आणि प्लेयर्स दाखवतो. तर इथे बोर्ड्स आहेत, साईन बोर्ड, जिथे आर्चरीची प्रॅक्टिस होती. आणि राईट साईडला प्लेयर्स आहेत, प्लेयर्स प्रॅक्टिस करत आहे. इकडे आहे कॅन्टीन, कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमीची कॅन्टीन आहे. इकडे आपण नाश्ता करू शकतो. आणि समोर गावाचा एंट्रन्स आहे, तिकडे देखील कॅन्टीन शॉप्स आहेत. पण मला वाटतं आज बंद आहे. आपण कॅन्टीनमध्ये जाऊन नाश्ता करूया आणि व्हिडिओचा शेवट करूया. तर आता आपण स्विमिंग करून आलो, वडापाव ट्राय करूया. मला वाटलं इथे गावात शॉप बंद असेल, पण आता बघितलं तर चालू होतं. वडापाव ट्राय करूया. गरम ना आणि टेस्ट मस्त आहे. आणि विशेष म्हणजे 15 रुपये. जास्त महाग झाला तरी पण 15 रुपये आणि 1 नंबर टेस्ट आहे. तर मित्रांनो, एकंदरीत व्हिडिओचा शेवट करायची वेळ आलेली आहे. आजच्या ब्लॉगमध्ये आपण कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये आलो होतो स्विमिंग करण्यासाठी, जिकडे 1 तासाचे 100 रुपये फीज आहे. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. आणि कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये एकदा नक्की भेट द्या. आणि बाकीचे सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, खांदेश्वर स्टेशनवरून कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमीला आलात तर तुम्हाला शेअरिंग ऑटो आहे, पर पर्सन 20 रुपये. नाहीतर मग डायरेक्ट येऊ शकता 60 रुपयेमध्ये. आता आपण बरोबर ना, 1 असो 2 असो 3 असो, हां, तुम्ही असली तरी 60, 1 तास तरी 60, 2 तास तरी 60. बरोबर, 20 रुपये शेअरिंग आहे. बरोबर. चौघेजण असेल तर जरा फायदा होतो आपल्याला, पर पर्सन 20 रुपये होतील. पण आता आपले 2 जण तर आम्ही आता डायरेक्ट चाललो आहे 60 रुपयेमध्ये. तर व्हिडिओचा शेवट करूया, जाऊया खांदेश्वर स्टेशनला.